नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष सुरेश आपरे. तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर 12071 हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस आणि गाडी नंबर 12072 मुंबई CSMT जनशताब्दी एक्सप्रेस ह्या दोनही रेल्वेंचे वेळापत्रक पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, हा व्हिडिओ मी सोमवार 21 एप्रिल 2025 रोजी तयार केलेला आहे. आता आपण पहिल्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत. गाडी नंबर 12071 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस. ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी 12:10 आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि हिंगोली ह्या रेल्वे स्टेशनवर 12:30 रात्री पोहोचते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण 12 तास आणि 20 मिनिट लागतात. ही दररोज धावणारी ट्रेन आहे. एकूण 16 रेल्वे स्टेशनवर ही रेल्वे थांबते आणि 658 किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते. ही एक जनशताब्दी टाईपची ट्रेन आहे. या गाडीला 2S CC आणि SLRD या श्रेणीचे डबे जोडलेले असतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे CSMT आणि हिंगोली ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे HNL. मित्रांनो, आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी 12:10 ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि 12:23 दुपारी मुंबई दादर सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनिटं थांबून पुन्हा दुपारी 12:25 ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि 12:43 दुपारी ठाणे ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे 2 मिनिटं थांबते आणि 12:45 दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. 1:07 दुपारी ही रेल्वे कल्याण ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 3 मिनिटं थांबून पुन्हा 1:10 दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व 2:17 दुपारी कसारा ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनिटं थांबते आणि 2:19 दुपारी पुन्हा ही गाडी पुढच्या प्रवासाला निघते व 2:52 दुपारी इगतपुरी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे 5 मिनिटं थांबते आणि 2:57 दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व 3:32 दुपारी नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 3 मिनिटं थांबून पुन्हा 3:35 दुपारी पुढच्या प्रवासाला निघते आणि 4:40 दुपारी मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. मनमाडला ही रेल्वे 5 मिनिटं थांबते आणि 4:45 दुपारी ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि औरंगाबाद ह्या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी 6:25 पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 5 मिनिटं थांबून ही रेल्वे संध्याकाळी 6:30 आपल्या पुढील प्रवासासाठी निघते आणि जालना रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी 7:25 पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर
5 मिनिटं थांबून 7:30 संध्याकाळी पुन्हा ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि परतूर या रेल्वे स्टेशनवर 8:04 रात्री पोहोचते. या स्टेशनवर ही रेल्वे 1 मिनिट थांबते आणि 8:05 रात्री पुन्हा पुढच्या प्रवासाला निघून सेलू या रेल्वे स्टेशनवर रात्री 8:24 पोहोचते. या स्टेशनवर देखील ही रेल्वे 1 मिनिट थांबते आणि 8:25 रात्री ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व 9:13 रात्री परभणी जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनिटं थांबून पुन्हा 9:15 रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व 10:10 पूर्णा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 5 मिनिटं ही रेल्वे थांबते आणि रात्री 10:15 पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि 10:34 रात्री बसमत या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 1 मिनिटं ही रेल्वे थांबते आणि 10:35 रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. पुढे 12:30 रात्री ही रेल्वे हिंगोली ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो. या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर 658 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो. त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते. मित्रांनो, आता आपण दुसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत. गाडी नंबर 12072 हिंगोली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस. ही रेल्वे हिंगोली या रेल्वे स्टेशनहून पहाटे 4:20 आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनवर दुपारी 4:50 पोहोचते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण 12 तास आणि 30 मिनिट लागतात. ही दररोज धावणारी ट्रेन आहे. एकूण 16 रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि 658 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते. ही एक जनशताब्दी टाईपची ट्रेन आहे. या गाडीला SLRD, CC आणि 2S ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात. हिंगोली ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे HNL आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे CSMT. मित्रांनो, आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत. सर्वप्रथम हिंगोली ह्या रेल्वे स्टेशनहून पहाटे 4:20 ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि 4:59 पहाटे बसमत ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 1 मिनिट थांबून पुन्हा 5 वाजता पहाटे ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि पूर्णा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पहाटे 5:40 पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 5 मिनिटं थांबून पुन्हा 5:45 पहाटे ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि सकाळी 6:23 परभणी जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनिटं ही रेल्वे थांबते आणि 6:25 सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि 7:09 सकाळी सेलू ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. या स्टेशनवर 1 मिनिट थांबून 7:10 सकाळी पुन्हा ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. परतूर ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी 7:39 पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 1 मिनिट थांबते आणि 7:40 पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते. 8:35 सकाळी ही रेल्वे जालना ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 5 मिनिटं ही रेल्वे थांबते आणि 8:40 सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि औरंगाबाद ह्या रेल्वे स्टेशनवर 9:30 सकाळी येते. येथे आल्यानंतर 5 मिनिटं ही गाडी थांबते आणि 9:35 सकाळी पुन्हा पुढच्या प्रवासाला निघून
मनमाड जंक्शन हे रेल्वे स्टेशनवर सकाळी 11:45 पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी 5 मिनिटं थांबते आणि 11:50 सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघून नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर 12:42 दुपारी पोहोचते. या स्टेशनवर ही गाडी 3 मिनिटं थांबते आणि 12:45 दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि इगतपुरी ह्या रेल्वे स्टेशनवर 1:50 पोहोचते. या स्टेशनवर ही रेल्वे 2 मिनिटं थांबते आणि 1:52 दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघून कसारा ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी 2:22 पोहोचते. येथे आल्यानंतर 2 मिनिटं ही रेल्वे थांबते आणि 2:24 दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि कल्याण ह्या रेल्वे स्टेशनवर 3:38 दुपारी पोहोचते. 2 मिनिटं थांबल्यानंतर 3:40 पुन्हा ही रेल्वे पुढील प्रवासासाठी निघते आणि ठाणे ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी 4 वाजता पोहोचते. 2 मिनिटं थांबते आणि 4:02 पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते व मुंबई दादर सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनवर 4:28 पोहोचते. या स्टेशनवर आल्यानंतर 2 मिनिटं थांबून पुन्हा 4:30 दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते आणि 4:50 दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते. तेव्हा एकूण 658 किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते. त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते. मित्रांनो, आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा, कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील. मित्रांनो, आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.